कोणतं ताई सांगतात त्याला हात तर लावून दाखव, नाही त्याचं थोबाळ फोडीन तर मी नावाची अर्ची नाही अर्ची. सैराट पिक्चर. अगीचे मी बगीचे, बगीचे मी बंदर आहे, विनोदराव मेरे दिल के अंदर. असं नाव घ्या लागते. नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असं तर बघा तुम्ही आम्ही कुठं आलेलो आहे. आता तुम्ही म्हणसान राधिका कुठं शूट करत आहे, तर मी आली मोठ्या जाऊच्या घरी. तर त्यांनी ननदबाईला जेवायला सांगितलं होतं आणि इथं आहे आमच्या ननदबाई. ननदबाई, जेवण झालं का तुमचं? हो, जेवण केलं. हां, तर बघा इकडं आज रसाई होती ताईला आणि आमच्याकडची तर बाकीच आहे. तर आम्ही संध्याकाळला नाही तर उद्याला आम्ही रसई करणार आहे ताईला. तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बघा. नमस्कार ताई. नमस्कार. नमस्कार. तर तुम्हाला आता 15 दिवस जायचं नाही आहे बरं? हो, 15 दिवस नाही बाबा. हो. संस्कार कुठे गेला? संस्कार बाहेर गेला जेवण करून आताच. काल खूप एन्जॉय केला आपण आहे ना? हो, मजा आली. मजा आली. तर बघा इथं पण सिंधू आई आहेत. ह्या माझ्या मोठ्या सासूबाई. नमस्कार आई. नमस्कार. हां, तर बघा यांना पण जेवायला सांगितलं होतं आणि ताईने नाही का आम्हाला पण सांगितलं. म्हटलं एवढ्या जणांना कशाला सांगितलं ताई तुम्ही? तर म्हणत होत्या नाही तू पण येऊन जा आणि त्यांना पण आण. तर बघा आम्ही पण जेवण वगैरे सर्व आता करणार आहे. नाही का सध्या ताटं वगैरे वाळून ठेवले आहेत आणि काही जणांचे जेवण राहिलेले आहेत आणि काही जणांचे झाले. तर बघा यांना केली का ताई मग रसई ननदबाईला? हो का, करावंच लागते. आणि बघा ह्या मोठ्या जाऊबाई आहे माझ्या मनदिव्या आणि मी सगळ्यात लहानली. हे अशा प्रकारे यांचं घर आहे. हो. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. तर असं आहे. किती वेळचं जेवण करायला ताईने बोलावलं. हो, पण आपला दोन time वेळ नसतो ना आवाज दिला दुपारचा. ताईने. मग दुपारचा टाइम राहते ना, त्याच्यामुळे कसं थोडस लवकर काय चालतं कधी म्हणा. पण लवकर कधी मागं पुढे होतेच ना, ते काम असतात काही असतात. मग कामं काय जेवणं नेहमीच करायची. असतात आपले. जेवण करायचे आता मस्तपैकी. हो. रस, पोळ्या, कुरड्या, पापड्या, भजी. जेवण करायचं आहे. आणखी आता दादा तर बाहेर जायला आहे. हो. आणि विशेष म्हणजे आई पण गेलेली आहे लग्नाला. हा, सर्वजण मेन म्हणजे लग्नाला गेले. माहेरी आल्यावर सुखच असते, मग सुस्त होते. माहेरी आल्यावर सुस्त होतेच म्हणून करावंच नाही वाटत का मग. असं आहे. माहेर घर कायले म्हणते चैनी भेटते, सुख शांती भेटते जीवाले, म्हणून माहेर घर पाहिजे. हो. आणि आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट देतात की तुम्ही इकडं घरी येता तेव्हा व्हिडिओ वगैरे चांगले राहतात आणि इकडचं घर म्हणता. तर नेमके घर हां, आणि हे घर पण बरेच जण तारीफ केलेले की खूप छान वाटते हे घर. इकडं जे आहे व्हिडिओ पण छान निघतात तुमचे आणि चांगलं वाटतं इकडं. तर असं आहे, माझ्या मोठ्या भावानी म्हणजे इकडचं मोठं घर आहे आमचं. त्यांनी घर वगैरे बांधलेलं आहे आणि आमचं जे आहे ते घर राहिलेलं आहे. तर घराचं आमचं पण होईलच. चेतनला घरी झोपायला येऊ दिलेलं नाहीये, त्याच्यामुळे थोडंसं त्यानं काय म्हटलं होतं, काकू मला झोपू द्या, मी थोड्या वेळ झोपतो. तर थोड्या वेळ बसतो म्हणून तो झोपून गेला. कारण काय आहे बरं, ते इथं गेलत ना तलावावर. पोहायला गेलता. तर आमच्या बाजूला गावाच्या बाजूला जे तलाव आहे एक. तलाव आहे छोटस, आणि तिथं मुलं जे आहे खेळायला वगैरे जातात क्रिकेट. तर हे पोहायला गेलतो. तर आज क्रिकेट खेळता करता सर्वजण काय प्लॅन ठरला काय माझून, सर्वच्या सर्व पोहायला गेले तिथं छोट्या तलावावर. आणि जसे घरी आले तसं माहीत पडलं तर त्याला मस्तपैकी जे आहे नाही बरोबर आहे भेटले ना, जसे लेकरांना हेच करावं लागते ना, त्याला शिक्षा द्यावंच लागते. त्यासाठी त्याला द्यावंच लागतं. म्हणजे त्याने सांगितलं नाही ना, त्याची आई म्हणत आहे तुला झोपायला येऊच नको तू आज. म्हणून तो थोडस इकडेच झोपला आज. त्याच्यामुळे तुम्हाला झोपलं वाटत असेल काय तर चेतनचं. आणि चेतन तर इकडे राहतच नाही सहसा, तो तिकडेच असते मामाच्या गावला. पण आजच संस्कार तो पण आलेला असतात, संस्कार झोपलेला आहे. संस्कार झोपलेला आहे. नाही तर तो पण खूप कॉमेडी. ताईचं पण इकडं पाहुणचार चालू आहे, ताईचे पण कंटिन्यू. आणि आज विशेष कार्यक्रम आहे आपला, काहीतरी सांगायचं आहे. कारण बरेच जण म्हणत असेल किंवा ननद भाऊजर आलेली आहे. ननद भाऊजर मध्ये काही स्पर्धा काही कार्यक्रम लागतात की नाही? बरोबर आहे ना. काही ना काही लागायलाच पाहिजे, मनोरंजन व्हायला पाहिजे, थोडस बोलायला पाहिजे. कसं आहे, जसं जेवण आहे दुपारी पाहुणचार आहे. गेम खेळलो म्हटलं.
दुपारला पण खेळले होते काही. भेंड्या लावून. भेंड्या लावण्यात चाललेला आहे. भेंड्या लावण्याचा जो आहे तो वेगळा विषय आहे. आणि आजचा एक विषय राहणार आहे काहीतरी ते सांगायचा व्हिडिओमध्ये. कशावर घ्यायचंय? तर तेच सांगायचं आजच्या व्हिडिओमध्ये किंवा ननद भाऊजोई इथं बसलेले दोघी जणी. आणि याच्यातनी कसं स्पर्धा जर नाही झाली भेंड्याची गाण्याची तर वेगळंच वाटणार आहे ना. असं आहे. आता मजा येणार आहे. थोडंसं पाहूच आपण नेमके काय होणार आहे काय नाही आजच्या व्हिडिओमध्ये. तर ताईपासून सुरुवात करणार आहे आपण. करायची का सुरुवात? ताईपासूनच करा पहिले. ताईला जास्त माहित आहे डायलॉग हे ना ताई. पिक्चरचे डायलॉग लक्षात ठेवा बरं. मराठी पण चालते आपल्या इथं, हिंदी पण चालते. चालते का? आणि हो दोन्ही पण चालतात. आणि तुम्हाला जर काही येत नसेल तर ते पण सांगू शकता तुम्ही. पण जेवढं सोपं येत असेल तेवढं सोपंच घेणार आहे आपण. आपल्याला काय असं हार्ड वगैरे घ्यायचं नाहीये. जे आले ते घेणार आहे डायरेक्ट. हा तेच तर ताईपासून सुरुवात करणार आहे. करायची सुरुवात? हो चला 1 2 3 स्टार्ट. झुकेगा नहीं साला. अरे बापरे. हे एवढं सोपा. आम्ही तर पिक्चर पाहायला गेलतो. हा आईला येते का? नाही मला नाही पण हे काकूला? आईला माहित आहे आईला. शोले पिक्चरात वाटते. नाही नाही. कोणता आहे? पुष्पराज. पुष्पराज. पुष्प पिक्चर मधला. हा पुष्पा पिक्चरातला पुष्पराज जो आहे तो नंतर आलेला आहे. पहिला जुना डायलॉग आहे तो. पुष्पराज हा हिरो पण आहे ना. हो हो. आणि असेल म्हणा. आता राधिकाचा नंबर आहे. हा स्टार्ट. ताईला विचारतो मी आता. विचार. आई मला खेळायला जायचं जाऊ दे ना. हा कोणता डायलॉग आहे? गाण्यात सांगा बरं याचं पिक्चर मधला. नाळ. अरे बा ताईला माहिती आहे गड्या. नाळ पिक्चर आहे हा. नाळ मराठी पिक्चर माहित असायला पाहिजे. मग? माहित आहे मला माहिती आहे का मराठी माहिती पिक्चर. का? हम्म. गणेश मुळ गणेश मुळा. तो मन संस्कार. आता दुसरा एक डायलॉग सांगणार आहे ताई. ओम भगिंदरी ओम भसा. हे लक्षामधला कोणता पिक्चर आहे? झपाटलेला. ओळखलं ना? बरोबर आहे का? डायलॉग काय नेमके? ताईला आला नाही तो व्यवस्थित. ओम भगिनी भागोदरी ओम भट स्वाहा. बरोबर आहे का? ओम भगिनी भागुंदरी. ओम भगनी भागोदरी ओम भट स्वाहा. असं आहे ते. ठीक आहे. मागपुढे होतेच. एवढं काही परफेक्ट नाही कोणी. जसं आहे तसं आहे. आणि राहिलंच आहे बरं झालं. आता राधिकाचा नंबर आहे. आता मी कोणतं सांगा? कोणतं आहे? खूप सारे पिक्चर आहे. मराठी आहे, हिंदी आहे. लागले राधिकावर. कारण मी dialogue सांगते. येत नाही, हो, कोणतं आहे? त्याच्यानंतर. ताई सांगतात. त्याला हात तर लावून दाखव. नाही त्याचं थोबाड फोडीन तर मी नावाची अर्ची नाही अर्ची. सैराट पिक्चर. असं आहे. पिक्चर सांगितलं भेंडीने हा, लागले नाही, ते नाहीये. सरळ हा चेहरा नीट लक्षात ठेव संग्राम. या चेहऱ्याने तुझी स्वप्न उडवली ना. माऊली नाव नाही. कोणता डायलॉग आहे? सैराट पिक्चर मधला. सैराट मधला कस काय? माऊली पिक्चर मधला. हा माऊली ऑलरेडी नावच आहे त्यामध्ये. माऊली पिक्चर. असं आहे साधारण. रितेश देशमुखचा डायलॉग आहे. हो पण मी डायलॉग पण सांगितलेला आहे ऑलरेडी. त्यातनी पिक्चरचं नाव आहे. असंच घेतलेला डायलॉग. सोपा सोपा असं आहे. शेवटी आज हे चालू आहे डायलॉग वगैरे. पण डायलॉगचं खूप लांब झालं तर आपण डायरेक्ट एक आता काय येत आहे? वट सावित्री पौर्णिमा आहे ना. हो तर त्यासाठी स्पेशल उखाणे तर पाहिजेच ना. मंगळवार. केव्हा येणार आहे? मंगळवारचे तर असं आहे. शेवटी काही असो पण डायलॉग मध्ये जरी नसला तरी ओरिजिनल डायलॉग जे आहे नाव घेण्याचे हे डायलॉग खरे येणार आहे. आणि यामध्येच आपण पाहणार आहे की कोण चांगलं डायलॉग येणार आहे. कॉपी कोणी करू नका. कोणी कोणाला सांगू नका प्लीज. कोणी कोणाला सांगू नका. आपापले नाव आपापला स्वतः घेणे. तर आज स्टार्ट करणार आहे आपण. खूप वेळ होत आहे कोण जास्त आणि व्हिडिओ पण खूप मोठा आहे. कोण चांगलं नाव घेते ते आपण पाहणार आहे. ताई बस. सुरुवात कोणापासून ताई करायची? जवळ. आई जवळ. काकू बसून, आई बसून, राधिका बसून, ताई बसून. काकू बसून. डाळिंबा झाडाखाली करत ती वाता विकासाने पिक्चर दाखवला जे संतोषी माता. अरे बा हे डबल झाले. याच्या आधी पण ऐकलेले मी. ठीक आहे. मला ऐकलं मला नाही ठीक आहे. तू सांग.
बोला मी तर ताईला विचारा पहिले मग अगीचे मी बगीचे बगीचे मी बंदर आहे विनोदराव मेरे दिल के अंदर. अरे बाप. असं नाव घ्या लागते. आमची बहीण नाही लाजत. जवळच नाही. आता नंबर आहे राधिकाचा. राधिका काय नाव घेते तर ते पाहणार आहे आपण. निळे निळे ढग आकाशी चांदण्या विजयरावांचं नाव घेते गोरवेची कन्या. वाव. रव्याच्या करंजीत कोबरं टाकलं खिसून विनोदरावच्या बहिणी गेल्या घोड्यावर बसून. बापरे बाप. बाई घोड्यावर बसवतात का आम्हाला? आता असं तर आहे. ट्रेन निघाल्या बस निघाल्या आम्हाला घोड्यावर बसून पाठवतात. चला एक लाख तर लागणारच आहे आता. बस लागत नाही नाही तुला आता लवकर. नाही, मी नाही घेणार आहे मला नाही. नाही घ्यायचं. ताई तर फेल पाडतात मला एक ताई जिंकणार आहे. ताईच नावाच्या बाबतीत जे आहे उखाण्याच्या बाबतीत आज ताई जिंकलेली आहे. ते कसं आहे हो. तर चला मित्रांनो. चिटिंग केली हो तुम्ही. नाही तुम्ही शूट घ्यायच्या अगोदर आम्हाला सांगितलं होतं. मग नाव घ्यायचं सांगत असते का? ते काही वेगळं थोडं आहे की. जाऊ द्या. जाऊ. कमेंट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.